आणि यांनी जेव्हा पदयात्रा केली होती त्यावेळेस विधानसभेचे जे अध्यक्ष आता राज्यपाल आहेत राजस्थानचे आदरणीय बागडे नाना, तर बागडे नानांच्या हस्ते आपण एक मोठा कार्यक्रम घेतला होता की यांचा सगळ्यांचा त्यावेळेस सत्कार केला होता. तेव्हापासून काय व्हायचं की दरवर्षी पदयात्रा व्हायची आणि मला मिसेस म्हणायची की तुम्ही एकदा पदयात्रा करा, तुम्ही आता खूप शिबिर केली. आणि मी ती पदयात्रा पहिल्यांदा म्हणजे माझ्या जीवनातली पहिली पदयात्रा माझी डिसेंबरमध्ये होती. 1 डिसेंबरला आम्ही गेलो पदयात्रेत आणि पदयात्रा सुरू झाली. तर त्या ठिकाणी पदयात्रा सुरू झाल्यानंतर जेव्हा पदयात्रेमध्ये पहिला दिवस झाला त्या दिवशी आम्ही 35 किलोमीटर चाललो. 35. आता मी रोज वॉकिंग करतो, 4-5 किलोमीटर चालतो, स्विमिंग करतो, अर्धा पाऊण तास व्यायाम असतो, योगा असतो, प्राणायाम असतो, सगळ्या गोष्टी. परंतु 35 किलोमीटर चालण्याचा अनुभव आपला नसतो. आणि मी 35 किलोमीटर चालल्यानंतर आलो. रात्री थंडी होती राजस्थानची. 1 डिसेंबरला इनेमा घेतला, स्नान केलं थंड्या पाण्याचं, खूप छान वाटलं आणि झोपलो. तर झोपलो आम्ही साधारण 10-10:30-11ला आणि 2 वाजता अचानक रात्री मला जाग आली. आणि जाग आल्यानंतर मी पायाची पोझिशन, मांडीची पोझिशन, कमरेची पोझिशन सगळं बदलू लागलो ना, इतकं आखून गेलो की मी उठू शकत नव्हतो. म्हणजे मी उठून मला आता टॉयलेटला जायचं तर कसं जाऊ हा प्रश्न पडला. तर मी आपलं असा एक पाय टाकत कसं तरी गेलो, टॉयलेट करून आलो. आमच्या माने काकांना उठवलं, सगळी टीम उठली आमची आजूबाजूला. त्यांना म्हटलं अरे फारच हाल झाले माझ्या हातात. कुणी पाय जोडून दिले, तेल लावलं, आम्ही भरपूर प्रयोग केले रात्री. पण सकाळी उठल्यानंतर मात्र सकाळी जेव्हा सुरू झाली दुसऱ्या दिवशीची पदयात्रा तेव्हा माझी काही हिंमत नव्हती. रंजनाताई ऐकताय तिथे, तर त्याही पण होत्या सोबत. मी दुसऱ्या दिवशी जेव्हा बाहेर पडलो आम्ही त्या दिवशी मला सगळ्यांना मी सांगितलं की मी म्हटलं आता माफी मागतो डॉक्टर साहेबांची आणि मी परत जातो म्हटलं. मिसेसचा मला फोन आला, ती मला म्हटली की कसं वाटलं. तर मी म्हटलं ऑपरेशन विदाऊट अॅनेस्थेसिया, ऑपरेशन विदाऊट अॅनेस्थेसिया. आणि योगायोगाने तुम्हाला सांगतो मी खरोखर मी चालू शकत नव्हतो. डॉक्टर साहेबांची परवानगी घेऊन मी त्या ठिकाणून परत येण्याची तयारी केली. आणि जेव्हा हळूहळू एक पाऊल टाकत 1 किलोमीटर पर्यंत मी चाललो, त्याच्यानंतर डॉक्टर साहेबांचं डॉक्टर साहेबांचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि डॉक्टर साहेब म्हटले की डॉक्टर साहेबांचं लक्ष माझ्यावर गेलं आणि डॉक्टर साहेब म्हटलं अनिल भाई क्या बात आहे. म्हटलं डॉक्टर साहेब मी काही बोललो नाही हालत खराब आहे वगैरे, पण त्यांनी मला बघून लक्षात आलं साहेबांचं. डॉक्टर साहेबांचं सर कुछ नाही बस चल रहा है, हात हात में दे दो. आणि माझा एक हात हातात घेतला आणि आपण लहानपणी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हात आपण हातात घेऊन असे मित्रासोबत आहे ना असं चालायचं. बस तसं चालवलं. तुम्हाला सांगतो मी परमेश्वरी जादू आणि एनर्जी कशाला म्हणतात. 39 किलोमीटर कुठं चाललो मी. 39 किलोमीटर टाळ्या वाजव पुन्हा एकदा. 39 किलोमीटर कसे निघून गेले डॉक्टर साहेबांसोबत मला माहित नाही. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी जेव्हा म्हटले डॉक्टर साहेब, तर म्हटलं आता दिल्लीपर्यंत चला तुम्ही. तर ही परमेश्वरी शक्ती डॉक्टर साहेबांकडे गुरुच्या कृपेमुळे आहे. मी असं माझ्या जीवनात समजतो की माझ्या जीवनामध्ये